आज तर मला माझ्या शाळेचेच दिवस आठवले, पण त्याआधी एक पेन फुटल्यामुळे मला हा ड्रॉवर तारीच्या घसणीनेच घसून घ्यावा लागला. इतके कडक डाग झालेले होते, कधी फुटलेला होता माहिती नाही. पण खूप सारा पसारा झाला ड्रॉवरमध्ये. म्हटलं चला आता आवरून घेऊया आणि तेव्हा बघितलं तर पेन फुटलेला होता आणि खूप शाई अशी कडक झालेली होती. म्हटलं चला आता हे काही नॉर्मल पाण्याने निघणारच नाही. त्यामुळे मी तो पूर्ण तारीच्या घसणीने घसून घेतला, वाइप्सने क्लीन केलं. पुन्हा एकदा रुमालाने स्वच्छ असा पुसून घेतला आणि पसारा तर तुम्ही बघताय, इतका सारा पसारा होता ना या ड्रॉवरमध्ये आणि हा ड्रॉवर आहे श्लोकचा. त्यामुळे त्याला जी काही वस्तू भेटेल ना, तो ते सगळं गोळा करतो आणि या ड्रॉवरमध्ये टाकतो आणि त्यातले त्यात त्यामध्ये क्रेयॉन आहे, स्केच पेन आहे आणि त्या स्केच पेनला टोपण सुद्धा तो लावत नाही. त्यामुळे सगळा कलर आहे ना त्या ड्रॉवरला लागलेला होता. इतकं घाण ड्रॉवर झालेलं होतं. म्हणूनच म्हटलं आज आहे ना हा ड्रॉवर आवरूनच घेऊया. आज तर मला हा ड्रॉवर आवरायला ना अर्धा तास लागला. नाही तेव्हा मी फक्त 5-10 मिनिटामध्ये आवरून मोकळी होत असते. पण खूप डाग पडल्यामुळे मला ते पूर्ण क्लीन करावं लागलं. त्यानंतर मला आरुची ना एक कविता सुद्धा लिहून द्यायची होती आणि जेव्हा मी ही कविता लिहित होती ना, तेव्हा मला माझे शाळेचेच दिवस आठवले. कारण शाळेच्या दिवसांमध्ये जेव्हा प्रोजेक्ट सांगायचे ना, तर तेव्हा प्रोजेक्ट पेपर भेटायचा. मस्त प्रोजेक्ट पेपर घेऊन यायचा, त्यावर लिहून घ्यायचं आणि लिहून झाल्यानंतर मात्र पट्टीने ना त्यावर टोप्या मारत बसायचं. इतकी सुंदर हँडरायटिंग यायची ना, की काय सांगू. तुम्ही सुद्धा असं केलेलं आहे का? नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.